मागच्या 2 दिवसापासून ज्या व्यक्तीची संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा आहे, खरं तर मागच्या 2 दिवसापासून नाही तर एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन आणि त्याही आधी मराठा समाजाचा आंदोलन जे झाले त्या सगळ्या संदर्भात सगळ्यात चर्चेत राहिलेलं नाव म्हणजे ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते. ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते आणि जयश्री पाटील ते आपल्या दोघंही सोबत आहेत. साहेब, स्वागत आहे एबीपी माझावरती. खरं तर वकील म्हणून आपली एक ओळख आहे. आज काळ्या शर्टात आपण खरं तर काळ्या कोर्टात फिरत असतात, पण आज पांढरा कोट आपला काळा झालेला आहे. ठिकठिकाणी आंदोलन होत आहेत आपल्या विरोधात. काय नेमकं कारण? जेव्हा आपण एखाद्या चांगल्या गोष्टीची सुरुवात करतो त्यावेळेस काय अल्पसंतुष्ट लोक असतात, राजकीय चुकीची आत्मकांक्षा असलेली लोक असतात. ते अशा चांगल्या गोष्टींना कायम विरोध करत असतात. हे इतिहासाने पाहिलेलं आहे. त्याच्यामुळं त्या लोकांना उत्तर म्हणजे आपण पाहिलं असेल की दहशतवाद्यांसारखे काही बोटावर मोजण्या एवढे येतात. मग ते शरद पवारांचे पिलावळ असोत की उद्धव ठाकरेचे पिलावळ असोत, दहशतवाद्यासारखे येतात, पळून जायच्या मार्गावर असतात. त्या उलट म्हणजे त्याच माझे मराठा भाऊ जे कष्टकरी जनसंघात 33,000 संख्येने आहेत, ते खांद्यावर उचलून मिरवणूक काढतात, फेटा घालून स्वागत करतात त्याच्या 10 मिनिटांमध्येच. ह्याच्यावरून लक्षात घ्यावं की दहशतवाद्यांची इथं चलती नाही. सरकारला बदनाम करण्याचा घाट आहे. देवेंद्रजी फडणवीस हे विधिज्ञ असलेले उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री आहेत. सरकारला बदनाम करण्याच्या उद्देशानं शरद पवारांची ही चालवलेली बुळबुळ आहे. डॉक्टर जयश्री पाटलांच्या शब्दात सांगायचं म्हणलं तर उंदीर जसं सोडून कातरायचा प्रयत्न आहे, परंतु हे चालणार नाही. आणि मला असं म्हणायचं आहे की लोक म्हणजे तुम्ही पाहिलं असेल राहुल गांधी तुकडं पाडो म्हणणाऱ्या गँगला सोबत घेऊन महाराष्ट्रामध्ये आले. नुसते महाराष्ट्रात आले नाही तर आपण आणखीन एक चित्र पाहिलं की सेल्फी यात्रा सुरू केली. नुसतं तेच चित्र पाहिलं नाही तर कम्युनिस्ट काँग्रेसी विचारधारा नव्याने दाखवली जाते. राहुल गांधीचे जे करते करविते आहेत, माइंड आहेत, ते आता कम्युनिस्ट लोक आहेत. त्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टींची गोळाबेरीज पाहता मी हे सगळं उघडं पाडेल. या भीतीपोटी या संवाद यात्रेला कुठंतरी थांबवावं. स्वतंत्र मराठवाडा राज्य हे का गरजेचं आहे हे ऐकू देऊ नये लोकांना. विदर्भ का गरजेचं आहे ऐकू देऊ नये. आणि सोलापूर या सीमावर्ती भागातील लोकांचे थेट प्रश्न जयश्री पाटलांच्या माध्यमातून समितीद्वारे सर्वोच्च न्यायालयात मांडण्यात येऊ नयेत. गलिच्छ राजकारण करता यावं याकरिता हे थांबवायचं. राईट टू एक्सप्रेशनला थांबवायचं. संविधान दिनाला जसं 26/11 टार्गेट होतं तसं आज दहशतवादी टार्गेट या गलिच्छ राजकारण्यांनी केलं. त्यामुळे मी त्यांना घाबरत नाही. मी संविधान प्रेमिक नागरिक आहे आणि माझा सन्मानही कष्टकऱ्यांनी ह्याच नगरात केला. हीच त्यांना फार मोठी म्हणजे शोकांतिका आहे त्यांच्यासाठी. खरं तर तुम्ही एकटे नाही आहे त्या प्रवासामध्ये. जयश्रीताई देखील आहेत आणि अगदी 2 वर्षाचा चिमुकला तुमच्या सोबत आहे. त्याला 18 महिने 2 वर्ष पूर्ण आहेत आणि त्याला घेऊन तुम्ही प्रवास करताय आणि असे हल्ले वगैरे होत आहेत करतायत. काय म्हणणं आहे नेमकं सगळ्या प्रकरणांमध्ये? हे पहा, संविधानिक लढाई, कोणती सत्याची लढाई लढणं हे कठीणच काम असतं आणि ही फार मोठी लढाई आहे. विकासासाठीची लढाई आहे, सत्यासाठीची लढाई आहे, प्रगतीसाठीची लढाई आहे. त्याच्यामुळे हे जे काही लोक आहेत ह्याच्या विरोधात असतात, जे की त्यांना प्रगती नको असते, स्वतःचं पोटभरूपणा करायचा असतो आणि त्याच्यामुळे त्याला विरोध करणारे लोक असतात. आणि शरद पवार, अजित पवार आणि जे माजी मुख्यमंत्री जे लपून बसलेले ते उद्धव ठाकरे हे काय करतात, याला विरोध करत असतात आणि त्यांचे असे उंदरायनं वळवळ करण्यासाठी सोडत असतात आणि अशा प्रकारचे भ्याड हल्ले करत असतात. कुठेही साहेबांचा निषेध नाही आहे माझ्या म्हणण्यानुसार. आणि एकंदरीत परिस्थिती पाहिली तर कुठेही निषेध नाही. फक्त हे 2-3च तुम्ही सुद्धा बघितले असाल आणि मीडियामध्ये सुद्धा दिसले जातील. हे फक्त 3च होते. जिथे होते ते 3च होते. हे दहशतवादी होते, हे पोचलेले गुंडे होते. दहशतवादी म्हणण्या इतकी पण यांची लायकी नाही. हे पोचलेले उंदरावळ पिलावळ म्हणतात ना, थोडे पैसे देऊन ते काहीतरी करवतात, अशापैकी ते होते. आणि त्यांनी हे साहेबांवरती असं केलेलं आहे. पण मला त्यांची सुद्धा कीव वाटते, कारण त्यांना सत्य परिस्थिती माहीत नाही की आपला वापर हे जे शरद पवार आहे हा कशासाठी करत आहे. तेव्हा त्यांना कळेल की आपल्याच मुलाबाळाच्या विकासाची भाषा म्हणजे गुणरत्न सदावर्ते साहेब बोलतात, ते सुद्धा गुणरत्न साहेबांना शरण येतील ही माझा ठाम विश्वास आहे. म्हणून आज जो हल्ला जो सदावर्ते साहेबांवरती शरद पवार यांनी त्यांच्या हरलेल्या मानसिकतेतून, त्यांच्या पराभूत मानसिकतेतून आणि जे उद्धव ठाकरे आहेत
त्यांनी जे त्यांचे पक्षाचं चिन्हही गेलं, नावही गेलं, या पराभूततेच्या मानसिकतेतून करून आणलेलं आहे, त्याचा निषेध आहे. त्याला सदावर्ते साहेब घाबरणार नाही आणि विकासाची लढाई सदावर्ते साहेब हे नेहमी लढतील आणि ते आता संपूर्ण महाराष्ट्रभर हे करत आहेत. खरं तर ज्यावेळेस तुम्ही टीका करता त्यावेळेस शरद पवारवरतीच करता, उद्धव ठाकरेंवरतीच करता, केवळ काही लोकांवरती टीका करता असा आरोप तुमच्यावरती होतोय. भाजपच्या लोकांवरती तुम्ही टीका करत नाही असाही आरोप होतोय. त्यामुळे भाजपचा पाठिंबा आहे असं देखील तुम्हाला बोललं जातं. काय सगळ्यांना उत्तर असेल या सगळ्या माध्यमातून? मला साधं सांगा, तुम्ही 93च्या हल्ल्यामध्ये ज्या वेळेस आमचे हिंदुस्थानी मारले गेले तेव्हा कोण होतं? मला सांगा तुम्ही, गोवारी आमचे वीरमरण पत्करलं त्यावेळेस कोण होते? मला सांगा तुम्ही, दत्ता सामंतांची हत्या झाली त्यावेळेस कोण होतं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचं नामांतराच्या वेळेस दोन समाजामध्ये तड निर्माण करण्यासाठी, दोन समाजाला भांडण लावण्यासाठी जे सगळं प्रकार घडत होता त्यावेळेस कोण होते? 124 एसटीच्या कष्टकऱ्यांनी मृत्यू पत्करला त्यावेळेस कोण होते? लक्षात घ्या, शरद पवारांनी जेवढं वाटोळं महाराष्ट्राचं केलं, जाती जातीमध्ये दुरावा आला, ह्या सगळ्याला हा माणूस कारणीभूत आहे. आणि निसर्गाने त्यांना जयश्री पाटील जसं म्हणतात शिक्षा दिलेली आहे, ह्याच भूतलावर आत्ताच शिक्षा मिळालेली आहे. त्यामुळं मला सांगा, संदर्भ सोडून दुसऱ्यांना कसं दोषी द्यायचं? राहिला प्रश्न भारतीय जनता पक्षाचा. भारतीय जनता पक्षाच्या काळामध्ये कायम असं बोललं गेलं की संविधान बदलायलेत. संविधान बदललं का हो? माननीय नरेंद्रभाई मोदी पंतप्रधान झाल्याच्या नंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला टार्गेट करतात. मला तुम्ही फक्त तुमच्याकडून मला एक समजून घ्यायचं आहे की धारावीमध्ये ज्या वेळेस करोनामध्ये कोणीच जायला तयार नव्हतं, उद्धव ठाकरे तर बिळात जाऊन बसलेले होते, घाबरलेले होते. किती उद्धव ठाकरेंनी मदत केली लोकांना मला सांगा. त्यावेळेस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक गेले. त्यावेळेस मला सांगा, तुम्ही ती केलेल्यांचं बोलायचं नाही, परंतु आजपर्यंत रजा अकादमीवर मात्र बोलायची हिंमत दाखवायची नाही, गळाभेट करायची, जाऊन ते काय असतात इफ्तिहार पार्ट्या करून घ्यायच्या. ह्या सगळ्या गोष्टींना कारणीभूत कोण आहेत? शरद पवार आहेत. मग शरद पवारांवर टार्गेट नाही तर सत्यता दाखवायचा मी प्रयत्न करतो. त्याच्यामुळे मला भीती वाटत नाही. शरद एसटीचं आंदोलन करताना तुम्ही ते सत्यच होते, तुम्ही आंदोलन केलं, ठीक आहे, पण आज जेव्हा सत्ता बदललेली आहे तेव्हा एसटीवरती आपण बोलत नाहीये. बोलतो, तुम्हाला माहीतच नाही याचं हे काय. तुम्हाला सांगतो, पगारी जी वाढ आहे ती 7व्या 1 ते 10 वर्षाचे जे लोक आहेत त्यांची 7व्या वेतन आयोगाच्या जवळ गेली आहे. 10 वर्षाच्या वरच्या लोकांच्या संदर्भामध्ये पे कमिशनला पाठवायचं आहे. प्रशासकीय स्तरावर आम्ही प्रयत्न करत आहोत. दुसरी गोष्ट, ज्या शरद पवारांनी कधी 2,500 बोनस 50 वर्ष देऊ शकले नाही, 5,000 बोनस दिला. 118 श्रमवीरांना, क्रांतीवीरांना जेलमध्ये टाकलं, त्यांना डंके की चोट पे बँड लावून नोकरीमध्ये नेलं. त्यासोबतच DA 35% वाढ केली. उद्या 7 तारखेला पगारात पैसे पडत आहेत. हे काही संघर्ष करावा लागत नाहीये. विलिनीकरण तुम्हाला तेच सांगतो, नोटिफाय करायचं राहिले. 7वा वेतन आयोग आल्याच्या नंतर नोटिफाय होणार. म्हणजे काय म्हणतो त्याला, पण इंडस्ट्रियल कोर्ट टाकून मॅट कोर्टात येणार. वेतन आयोग मिळाला, पगार वाढ झाली, त्याच्यानंतर पेन्शन आहे, पेन्शनमध्ये वाढीचा लढा चालू आहे. त्याच्यामुळे विलिनीकरण जी बाब आहे ती पूर्णत्वास नेण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आम्ही लढणार आहोत. आम्ही कुठं लढाई सोडली? 1.5 महिना आमचं संघटनेचं आयुष्य, जनसंघाचं, जी दत्तोपंत ठेंगडी, स्वातंत्र्यवीर सावरकर, डॉक्टर आंबेडकर यांच्या विचारावर चालणारं संघटन आहे. 1.5 महिना. आणि शरद पवारांनी 50 वर्ष दूधवाले वापरले, एसटीचे कंडक्टर साहेब वापरले, ड्रायव्हर साहेब वापरले, 124 लोक मृत्यू घाट पाडले. त्यांच्यात आमच्यातला फरक 1.5 महिन्यातला बघा. त्यामुळं आम्ही जे जे करता येईल ते करत आहोत. म्हणजे गरज पडली तर याही सरकारच्या विरोधात तुम्ही आंदोलन करणार आहात? गरजच पडणार नाही. कशाला विरोध करणार? जेव्हा मिळत आहे, जेव्हा बोनससाठी आपण पाहिलं की पूर्वीच्या सरकारांकडे मोर्चे काढावे लागायचे. फक्त जयश्री पाटील 10 सेकंद भेट घेतली माननीय मुख्यमंत्र्यांची. 10 सेकंदामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी 5,000 बोनस दिला. काय चुकीचं आहे? 10 सेकंदात 5 महिने 4 महिने लोक लढायचे तेव्हा बोनस मिळायचा. 35% फक्त सांगितलं की हे 35% हे जाईज आहे, लगेच 35% मिळाले. हे जाईज नाही का? मला सांगा, हे न्याय मिळणार सरकारने? संघर्षाची गरज कधी असते? जेव्हा सरकार विरोधी असते, सरकार विरोध करतं. इथं सरकारने आतापर्यंत विरोध दर्शवलेला नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्रजी कधी सुद्धा कष्टकऱ्यांच्या विरोधात बोलले नाहीत किंवा नाही देणार असं सुद्धा म्हणले नाहीत. जे जे पॉझिटिव्ह आहे ते होत आहे आणि पॉझिटिव्हिटीतून पूर्ण भलं होईल. तेच नाही तर गिरणी कामगारांच्या बाबतीतला प्रश्न आहे,
तेच नाही तर 25,000 जे हे आहेत शेतासंदर्भातले जे गायरान जमिनी आहेत त्यांचा प्रश्न, त्या प्रश्नावर सुद्धा आम्ही लढत आहोत. गिरणी कामगारांच्या 125 एकर जमिनीसाठी आम्ही लढत आहोत. त्यामुळं हे सरकार, प्रस्तुत सरकार निगेटिव्हिटी घेऊन नाही, हे डायलॉग मधून सुद्धा हे प्रश्न निकाली निघतील. न्यायालयात जाऊ वेळ पडली तर, आणि तिथून सुद्धा हे निर्णय योग्य पद्धतीने पूर्ण करून घेऊ, ही आम्हाला खात्री आहे. मराठा आरक्षणाच्या बाबतीतला प्रश्न, मराठा आरक्षणाच्या बाबतीत आपण जाहीरपणे विरोध केलेला आहे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती, पण काही वेळेस तुम्ही एक लाख मराठाच्या घोषणाही दिलेल्या आहेत. सदावर्तींची नेमकी भूमिका काय आहे महाराष्ट्राला समजू द्या. एबीपीच्या माध्यमातून परत एकदा सांगतो, 1 मराठा लाख मराठा ही घोषणा सैन्यातली घोषणा आहे, ही संघटनेची घोषणा नाही हो, ही आमच्या सैन्यातली घोषणा आहे. वंदे मातरम, भारत माता की जय म्हणणाऱ्यापैकी ही आहे ही घोषणा. त्याच्यामुळं कृपा करा, कोणत्या संघटनेसोबत या घोषणेला जोडू नका. दुसरी गोष्ट, संविधानिक विषय होता, तो संविधानिक विषय लोकांनी मान्य केलाय. त्या संविधानिक विषयावर काही जे लोक PWD मध्ये गुत्तेदारी करतात, ते काही मुलांना हाताशी धरून चुकीच्या कारवाया करत राहतात. गुत्ते मिळवणं त्यांचं धोरण असते. परंतु तुम्हाला मी एकच गोष्ट सांगेल की आज 33,096 कुळीत मराठा. शिंदे, कोणती जात आहे तुमची? 96 कोळी मराठा. कुठले आहेत तुम्ही? कोल्हापूर. आणि आपल्या कष्टकरी जनसंघात किती मराठी आहेत? कष्टकरी जनसंघामध्ये 33,000 कट्टर 96 कोळी मराठा बांधव आहेत. कुणबी मराठा वगैरे अजून इतर मराठी वेगळेच. त्या पद्धतीने एकूण जर संख्या मोजायला गेलं तर ज्या संभाजी ब्रिगेडच्या वगैरे अशा किरकोळ संघटनांची नावं घेतली जातात, महाराष्ट्रात त्यांचे एकूण सभासद सुद्धा नसतील तेवढे आमचे प्रचारक आहेत. मग मला सांगा, हो, मला जातीवर आधारित आम्ही मान्य करत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वांना समान न्याय दिलेला आहे आणि माझ्या मराठा बांधवांना मी न्याय देणार. परंतु चुकीच्या मार्गाने आरक्षणाच्या नावाखाली जे राजकारण चाललं ते थांबवलं पाहिजे. आता मला सांगा, जो मुद्दा आहे, मी मुद्द्यावर येतो. जे अपमान जाणून बुजून केले गेले, वारंवार केले गेले, आजही शिवसेना भवन जे दादर वेस्टला आहे, तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बाळ ठाकरेंच्या पुतळ्याच्या खाली आहे की वर आहे? बरं, मला सांगा, साताऱ्यामध्ये आजही तुम्ही बघा की एका माजी मुख्यमंत्र्यांचा पुतळा राजीव गांधीच्या उपस्थितीमध्ये, शरद पवारच्या मंत्री असणाऱ्याच्या उपस्थितीमध्ये त्या माजी मुख्यमंत्र्यांचा पुतळा वर दिसतो आणि छत्रपती शिवरायांचा माझ्या पुतळा खाली, उंचीला खाली दिसेल असं बसवला जातो. हे डोळ्याने दिसतंय. आणि एवढंच नाही तर हा संजय राऊत काय बोलला होता 1-2 वर्षाच्या अगोदर? काय बोलला होता शिंदे? संजय राऊतांनी 2020-21 मध्ये साताऱ्याचे जे खासदार तत्कालीन होते उदयन महाराज, जे आपल्या छत्रपती शिवरायांचे वंशज आहेत, तर त्यावेळेला लोकमतच्या एका जाहीर कार्यक्रमामध्ये संजय राऊत असे बोलले होते की उदयनराजे भोसलेंनी स्वतः शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचा पुरावा महाराष्ट्राला सादर करावा किंवा माझ्याकडे घेऊन यावं. जे शिवाजी महाराजांच्या वंशजांना त्यांचे वंशज असल्याचा पुरावा ह्या महाराष्ट्रात कोणीतरी मागतंय आणि आपण ते उघड्या डोळ्यांनी सहन करतोय. मग हा शिवाजी महाराजांचा अपमान नाही का? मग त्याला जोडे मारो आंदोलन महाराष्ट्रातली काँग्रेस, राष्ट्रवादी कधी करणार आहे? करणार नसतील तर शरद पवार त्याचा निषेध करणार की नाही? या गोष्टीची लाज वाटत नाही का? लाज वाटली पाहिजे. अहो, काय डोळ्यामध्ये माती गेली का? तोंडात बोळे गेलेत का? छत्रपती शिवाजी महाराजांचा वैश्विक दर दिवस अपमान मी ह्या बाबी ज्या सांगितल्या, ह्या लक्षात घेता त्यांना बोलण्याचा अधिकार नाही छत्रपती शिवाजी महाराजांना. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल राज्यपाल बोलले, त्या राज्यपालांबद्दल निषेध करण्यासाठी जेव्हा महाराष्ट्र बंदची हाक दिली जाते तेव्हा तुम्ही त्यांना नोटीस पाठवताय? एक लक्षात घ्या, संसदीय लोकशाही आहे. दुसरी गोष्ट, न्यायालयीन निवाड्यांना मान्य केलं जाते. न्यायालयाने स्पष्टपणे बाळ ठाकरेंच्या केसमध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे? उद्धव ठाकरे, तुम्ही बाळ ठाकरे तुमचे बाप होते, वडील होते, त्यांच्या केसमध्ये माझीच ती केस आहे की तिथे जे आहे स्मारक होऊ शकत नाही शिवाजी पार्कवर, छत्रपती शिवाजी पार्कवर, ते तिथे तुम्ही तुमच्या वडिलांना न्याय देऊ शकत नाही. आणि तुम्ही काय करायला निघालात? तुम्ही बंद करायला निघालात. जे तुमच्याच बापाच्या केसमध्ये स्पष्टपणे न्यायालयाने दंड ठोठावून सांगितलं की कोणत्याच प्रकारे बंद करता येणार नाही पॉलिटिकली पार्टींना. मी आता पॉलिटिकल पार्टींना बाळ ठाकरेंचा संदर्भ देऊन, त्यांच्या केसचा संदर्भ देऊन, उद्धव ठाकरेचा संदर्भ देऊन, शरद पवारचा संदर्भ देऊन, यांचा संजय राऊतचा संदर्भ देऊन पाठवलाय. खबरदार, बिलकुल नाही चलेगा, कोई बंद नाही होगा असं स्पष्टपणे ढणकावून डंके की चोट पे सांगितलंय. नाही हो देणार संप. न्यायालयामध्ये याचिका दाखल करू, न्यायालयाच्या अवमानाची याचिका दाखल करू.
आता आपण तुम्ही मुख्य सचिवांना, संजय राऊतांना आणि सुप्रिया सुळेंना नोटीस पाठवली. साहेब, आपल्या सगळ्या भूमिकेमुळं धमकीचे फोन देखील तुम्हाला येतात असं कळलेलं आहे. आत्ता आपण काही नक्षलवाद्यांकडून धमकी आल्याचं पत्र देखील बोललं. काय नेमकं प्रकार घडला? किती फोन येतात असे? नक्षलवाद्यांचं पत्र मला वाटतं 2 आठवड्याच्या अगोदर आलं. त्या पत्राचा कॉपीज संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना दिल्यात. जॉईंट कमिशनर ऑफ पोलीस विश्वास नांगरे पाटील शरद पवारांचे विश्वासू आहेत. आम्ही सांगत आहोत सरकारला की ह्या माणसाच्या इंटेलिजन्स फेल्युअरमुळं काय काय अगोदर घडलंय विश्वास नांगरे पाटलांच्या बाबतीमध्ये. कारण तुम्ही लक्षात घ्या, जे जे मुंबईमध्ये घटित घडलं त्या वेळेस तुम्ही पाहिलं असेल की विश्वास नांगरे पाटलांना निलंबित करा इथपर्यंत लोकांनी मागणी केलेली आहे. त्यामुळे योग्य वेळी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री कारवाई करतील. त्यांना माहिती होतं सुरक्षेचे 3 माणसं असताना सुरक्षेचे 2च माणसं का पाठवण्यात आले. त्यासोबत म्हणजे मॅडम सोबत 2 आणि माझ्यासोबत मला 3 माणसं असताना त्यासोबतच स्थानिक एका पोलीस कर्मचाऱ्यांनी काल त्यांची रेकॉर्डिंग आहे आमच्या त्या कर्मचाऱ्याची, ती मी तुम्हाला काढून देईन. त्याच्यामध्ये स्पष्टपणे तो पोलीस कर्मचाऱ्यांना समोर धमकी देतोय. तरी सुद्धा आज ते पोलीस कर्मचारी दिसत नाहीत. मी म्हणत नाही की सोलापूरचे पोलीस आयुक्तच कारणीभूत असतील, परंतु ओमराजे निंबाळकर जे खासदार आहेत त्यांची भूमिका जर आपण पाहिली तर त्याचे परिणाम इथं दिसण्याची शक्यता का नाही. आणि त्या माध्यमातून सुद्धा जो आजचा हल्ला आहे या सगळ्या तमाम गोष्टीचा आपण अभ्यास केला पाहिजे. उद्धव ठाकरे गँग असेल बिळातली किंवा म्हणजे शरद पवार असेल, कारणीभूत हेच लोक आहेत. परंतु या देशामध्ये संविधान दिनी तुम्हाला सांगतो, या दहशतीच्या आधारे कोणी आमच्या बोलण्याला थांबवू शकत नाही, संवाद यात्रेला थांबवू शकत नाही. कर्नाटकातले हिंदुस्थानीच आहेत, महाराष्ट्रातले हिंदुस्थानीच आहेत. ही पाकिस्तान भारताची लढाई नाही. हा प्रश्न सुद्धा कर्नाटक महाराष्ट्राचा हा सुद्धा एकदम सौजन्याने सोनियाप्रमाणे अगदी गोडीने निकाली मान्य सर्वोच्च न्यायालयातून काढू हे डंके की चोट पे सांगत आहोत. तशी समिती सुद्धा आम्ही गठीत केली आहे. शेवटचा प्रश्न, तुमच्या स्टाईलविषयी नेहमी चर्चा होत असते, तुमच्या चष्म्याविषयी चर्चा होत असते, तुमच्या घोषणाबाजींमध्ये चर्चा होत असते. अनेक लोक आपल्याला वेडा देखील म्हणण्यापर्यंत जात असतात. जाणीवपूर्वक आपण वेडा बनून पेढा खात आहे असे देखील चर्चा एक गावात म्हणे, तशा पद्धतीचे होते. या सगळ्या कॉमेंट्सकडे कशा पद्धतीने बघतात? सदावर्ते साहेब जाणीवपूर्वक करतात की काय? सर इझॅक न्यूटन नावाचे एक संशोधक होऊन गेले. त्यांनी ज्यावेळेस ग्रॅव्हिटेशनल याचा फोर्सचा ज्यावेळेस सिद्धांत सांगितला, सगळे त्यांना म्हणायचे अरे तुम्हाला सांगतो मागच्या काही केसेसमध्ये म्हणायचे की आम्ही जगातले वकील आणले, जगातले वकील पास झाले की नापास झाले, सदावर्तेंसमोर नापास. जयश्री पाटलांनी ज्यावेळेस अनिल देशमुखांना जेलमध्ये जाईपर्यंत केस चालवली, तक्रारी दिल्या, त्यावेळेस सगळेजण म्हणले देशातले सगळे वकील आणले. जयश्री पाटील सदावर्ते पास झाल्या की नापास झाल्या. त्यासोबत एसटी कष्टकऱ्यांचे 350 निवाडे विरोधात आहेत म्हणले, दुखवटा करता येणार नाही, परंतु दुखवटा सिद्ध केला. गिरणी कामगार म्हणले सुप्रिया सुळे, शरद पवार, परंतु जिंकून दाखवलं. एकाही कष्टकऱ्याला अन्यायाच्या याच्यात उभं राहू दिले नाही, सगळ्यांना न्याय दिला. हे पराभूत मानसिकतेतून लोक बोलत असतात. न्यूटन सारखं संशोधन ठेवायचं असतंय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची स्पष्ट बुद्धी ठेवायची असते, विचार ठेवायचे असतात. दत्तोपंत ठेंगडी स्वातंत्र्यवीर सावरकरांसारखं स्पष्ट राहायचं असतंय, हिंदुत्ववादी राहायचं असतंय, हिंदुस्थानी राहायचं असतंय. आणि राम जन्मभूमी पासून ते कष्टकऱ्यांच्या चळवळीपर्यंत, 25,000 एकर कष्टकऱ्यांच्या जमिनीपर्यंत, गिरणी कामगारांच्या घरापर्यंत आम्ही लढणारी माणसं आहोत. हे सब फालतू आहे. जे लोक टीका करतात त्यांना आम्ही काही किंमत देत नाही, ते आमच्यासाठी कचरा आहेत. साहेब, शेवटी जाता जाता आपण एक प्रश्न आपण खाली उतरताना संपूर्ण मराठवाडा वेगळा करण्याची मागणी आपण घेऊन आता रस्त्यावरती उतरलेला आहात. जर असं जर होऊ लागलं तर प्रत्येक जिल्हा वेगळ्या राज्याची मागणी करू शकेल. काय नेमकं म्हणणं असेल या सगळ्या वेगळ्या मराठवाड्या संदर्भात? जागतिक स्तरावर अभ्यास आहे, जागतिक स्तरावरल्या अभ्यासासोबत संविधान विषयक अभ्यास आहे. आणि संविधान विषयक अभ्यासासोबत मला तुम्हाला सांगायचंय की या संविधान मध्ये अंतर्भूत एक आहे की ज्या वेळेस विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये अधिवेशन आणि बैठकीची जी तरतूद ठेवली, साधं उदाहरण देतो. आई वडील कोणी सुद्धा 2 मुलं असतील तर मला 2 बाळांना 2 घरं असावेत म्हणून तरतूद करून ठेवतात. त्याच प्रकारची तरतूद आहे. आणि त्याच प्रकारे मानवी जीवन उंचावण्यासाठी, गुड गव्हर्नन्ससाठी, तुम्हाला सांगतो श्रद्धाजी आमची भगिनी आहे, तुम्हाला सांगतो जी हत्या झाली, जर छोटी राज्य असती तर गुड गव्हर्नन्स मध्ये आलं असतं. आज आम्ही म्हणत आहोत उद्धव ठाकरे आणि दिलीप वळसे पाटील फेल्युअर ऑफ स्टेट खाली त्यांना हातकड्या घाला श्रद्धाताईच्या म्हणजे हत्येमध्ये.
सांगायचं तात्पर्य या छोट्या छोट्या ज्या महत्वाच्या आणि जीवन मरणाच्या बाबी असतात त्याच्यासाठी छोट्या राज्यातून इंडस्ट्रियलायझेशनचा प्रश्न असेल, कष्टकरी कामगाराचा असेल, श्रमिकाचा असेल, शेतमजुराचा असेल, त्याला न्याय मिळू शकेल म्हणून स्वतंत्र विदर्भ आणि स्वतंत्र मराठवाडा आहे काय ताकद? शरद पवार बोलून दाखवा. तुम्ही तुमचा विरोध आहे म्हणून स्वतंत्र विदर्भाला आहे का ताकद? अजित पवार ते काय सेकंडरी लीडर, तो आपला काय ना अवॉर्ड त्याला पुढे करून म्हणताय अजित पवार म्हणून दाखवा. बघा विदर्भातले आमचे कष्टकरी तुम्हाला मतदानातून दाखवून देतील तुमची लायकी काय. विदर्भाला विरोध तर करून दाखवा. अरे मराठवाडा स्वतंत्राला विरोध तर करून दाखवा, तुम्हाला लायकी दिसेल. काल तुम्ही थांबवायचा प्रयत्न केला, काल तुगलुकी पद्धतीनं कुलूप लावायचा प्रयत्न केला, मिसयूज ऑफ पोलीसचा प्रयत्न केला, पण मायबाप सरकारकड आम्ही तक्रारी केल्या. 4:30 वाजता गेट उघडलं. याला म्हणतात गुड गव्हर्नन्स आणि याला म्हणतात मायबाप सरकार. याला म्हणतात मायबाप सरकार, असं ॲडव्होकेट गुणरत्न सदावर त्यांचं म्हणणं आहे. आता जर त्यांची पूर्ण पाठ आपण बघताय की काळी शाही फेक त्यांच्या अंगावरती केलेली आहे. जीवनशैली त्यांची नक्कीच बदलली आहेत, वेगवेगळ्या भूमिका त्यांच्या आहेत. जिथं जात आहेत तिथं काही प्रमाणात का असं ना मात्र कार्यकर्ते एसटी कामगार त्यांच्यासोबत आहेत. याच व्हॅनिटी व्हॅनमधनं ते प्रवास करतात आणि आपले भूमिका ज्या आहेत त्या जिथं जातात तिथं मांडतायत. वेगवेगळ्या भूमिका घेऊन ते समोर आलेले आहेत. त्यांच्या भूमिकेचा प्रतिवाद नक्कीच असू शकतो. महाराष्ट्रासमोर गुणरत्न सदावर ते काय आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न आम्ही केला. कॅमेरामॅन अयुब कागदीसह आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.